काही राहिलं नाही गोंडे गोंडा एक बी नाही हे असं तरी थोडा हे तर चांगला आहे आमचं याला तर गोंडा नाही गोंडा गोंडा राहिला नाही गोंडा असं करलं आमचं तर पुरं साफ झालं असं तर सपोर्टच झालं हिरव्या गावाचं घ्यायचं असेल तर काढणी झालेलं नाही नाही त्याच्यात बी दाणे नाही राहिले काही राहिले नाही त्याच्यात अक्षरशः ते उभा दिसतोय पण याच्यामध्ये नी पण हुरडा कुठल्यावर आणि टोटल गावाची हुरड्याच्या दाना पूर्ण मोकळा जमिनीत गेलाय. ते अक्षरशः दिसतोय ते. त्याची किती एक न्यूज बनवा ना ते दिसत असतो ऍक्टिव्ह एकदम आणि कांदा घेऊ कांदा घ्यायचा आपल्याला कोणता तिला पत्र आपला पूर्ण जमीन हो हो अरे गावात काहीच राहिलं नाही ना गावात वर ट्रॅक्टर घोडं गेलं ते काही जाऊ काढायचं कामाला नाही राहिलं दाणीच नाही त्याच्यात मी आता तिथं पाहिलं मी म्हणलं गहू मस्त उभे आहे यार हा दाणीच नाही त्याच्यात आहे का आहे काही बोला ना टाकला लोडला हे आपलं इंजन घरचं होतं 30,000 इंजन आपलं घरचं टाकायचं गार अजून म्हणजे गारपेट 12 तास झाले 12-13 घंटे झाले तरी गारवीर गळे नाही शेतामधली एवढं म्हणजे प्रचंड गारीचं प्रमाण जास्त प्रमाणात झालेलं आहे गारी त्याच्यामुळं फार नुकसान झालं म्हणजे 13-14 घंटे झाले किती नुकसान झालंय 12 तास हे म्हणजे 16 तास अवघड अवस्था झालेली दादा रब्बी पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे कशाने नुकसान झालं काय सांगा काल अचानक हवा ते आभाळ वगैरे आलं 4-4:30च्या दरम्यान तर डायरेक्ट पाऊस चालू गारी चालू झाल्या आणि मग त्याच्यानंतर मग एवढं तुफान गारी झाल्या की पूर्ण नुकसान झालं आणि आम्ही शेतीकडं ह्या दिशेने वळवलं होतं की बाबा आता निसर्ग म्हणजे आपल्याला साथ देईल असं म्हणजे आम्ही नोकरी पाण्याकडे जाऊच तर म्हणलं जाऊ दे आपल्या शेतीकडे जाऊ की एकदम म्हणजे बाबा चांगलं आहे आपल्या हक्काचं आहे इथं दुसरीकडे जाऊच तर हे असं एकदम निसर्गानं एकदम नायनाट करून टाकलेलं आहे तर हे सरकारला एकच मागणी की आपलं काहीतरी शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं हे माझी विनंती काय नाव दादा तुमचं माझं सोमीनाथ तुकाराम काजळकर राणा शिरसवाडी काका मला सांगा काल काय झालं आणि कशाने तुमच्या शेती पिकांची नुकसान झालेले काल 4 ते 4:30 वाजता अचानक वारं वादळ आणि पाऊस सुरू झाला त्या पावसात असं वाटलं होतं की थोडंफार येऊन चाललं जाईल पण खूप मोठं गारपीट सुरू झाली आणि अक्षरशः जनावरही जागेवर होते आणि पिकाचं एवढं अतोनात नुकसान झालं की त्या पिकावर गव्हाच्या पिकावर 1 फुटाचा थर होता आणि कांदा गहू मक्का याला अक्षरशः जमीनदोस्त झालेलं आहे सर्व पीक त्या पिकाचं काहीच उरलेलं नाही शेतकऱ्यांना आता कुठलाही पर्याय राहिलेला नाही म्हणजे मग खर्चासाठी किंवा पुढच्या लग्न कार्य असेल काही इतर कार्य
घरगुती संसार चालवायचा, याच्यासाठी काहीही पुढचं काहीच नियोजन उरलं नाही. आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. अक्षरशः शेतकऱ्यावर दडपण आलेलं आहे की पुढचं कसं करायचं, आता काय नियोजन करावं, कसं करणार आहे आपण. याच्यासाठी खूप मोठं संकट या शेतकऱ्यावर, बऱ्याच शेतकऱ्यावर आलेलं आहे. या परिसरातल्या खूप मोठा गारपीट या भागामध्ये झालेली. काय मागणी आहे तुमची सरकारकडे आता? सरकारकडे हीच मागणी आहे की आता सरकारनं एकरी 50,000 ते 60,000 रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली पाहिजे. 10-5 हजार देऊन चालणार नाही, तेही तात्काळ मदत केली पाहिजे. आणि मदत करत असताना कुठलाही अटी आणि शर्ती लावू नये. तुम्ही अक्षरशः बघत आहात या चॅनलच्या माध्यमातून की मला सरकारला हेच सांगायचंय, मुख्यमंत्र्यांना आणि पूर्ण सरकारलाच, की शेतकऱ्याला मदत केल्याशिवाय शेतकरी आता हे होणार नाही. काय नाव आहे का तुमचं? माझं नाव परमेश्वर ज्ञानेश्वर ठोंबरे.